अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। श्री गुरुपौर्णिमा विशेष स्वामी चरित्र सारामृत आजचा अध्याय आहे 6वा। या अध्यायामध्ये सरदार यशवंतराव यांचं वर्णन केलेलं आहे। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती। मी केवळ मती मंद केवी वर्णू चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती। ज्यांच्यावर प्रसादे करून मुढा होई शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे। कृपाळू होऊन समर्था वदवावे आपुल्या चरित्रा श्रवणे श्रोत यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो। सूरतरुची घेहुनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे। मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवरती बडोद्या प्रती चलावे। भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी मल्हार रावाची या मनी आम्हा विषयी भाव नसे। मनोनी तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे। ऐसे ऐकोनी या वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्वर येओनी तात्या प्रती सांगितले। ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी। परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले। ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे। भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील। तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्ती बिन हठयोगे स्वामी कृपा न होय। मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा। परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना। मल्हार राव नृपाने पाठविले ज्या कार्यकारणे ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटती। आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आम्ही सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे। ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने तो मंदमती मनोनी योजिली कपट युक्ती परी ते सिद्धीने न जाय। असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेन्यात घालुनी स्वामीसी तात्या साहेब निघाले। कडभंग गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना केला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली। मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुता वेळा घडले हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात जावोनिया राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी। या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमविले द्रव्य वेचिले व्यर्थची। मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय। परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे। तेव्हा मराठा उमराव नृप कार्याची धरुनी हाव आपण पुढे जाहला। स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिली जावया। तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित। ती पाहून समर्थाला
तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुनी डोळा. काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी, सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडूनी साहेबा विष प्रयोग केला. मल्हार रावावरी आळ आला, त्याकरत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिता आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका, अनादि सिद्धा जगन्नायका. निशिदिनी शंकर सखा, विष्णूचिया मनी वसे. इते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत षटोष अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री शुभं भवतु. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.